नमस्कार, मी आकाश जाधव. आज मी एक सकाळी व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये एक्झामचे एक्सपेक्टेड डेट स्पेशली एस बी आय क्लरिकल मेन्सबद्दल सांगितलं होतं. पण त्यानंतर एस बी आय 21, ग्रामीण बँक 22-23 आणि आय बी पी एस क्लर्क मेन्स 29 याच्यानंतर विद्यार्थ्यांचं थोडंसं कन्फ्युजन चालू आहे की गाड्यांची बुकिंग जर का आय बी पी एस ग्रामीण बँकेची पी ओ प्री दुसऱ्या शहरात असेल तर कसं करायचं. तर त्यासाठी मला फक्त एक अपडेट द्यायचं होतं की शक्यता आहे की एस बी आयची जी क्लर्क मेन्स आहे ही सकाळच्या वेळेमध्ये जी ती सकाळची शिफ्ट जी रेग्युलर आपली असते 9-10 वाजेपासून तर एखाद वाजेपर्यंत 12-1 वाजेपर्यंत संपून जाईल. तर त्यानंतर जर का तुम्हाला ग्रामीण बँकेची पी ओ प्री ही 22 आणि 23 आली, स्पेशली 22 आली, तर नंतरचं रिझर्वेशन तुम्ही 21 तारखेला दुपारी टेंटेटिव्हली तुमच्या स्टेशनला किंवा बस स्टँडला किंवा एअरपोर्टला जायला जो वेळ आहे, जसं आपण एक्झाम सेंटरहून 12-1 वाजता फ्री हो, अशा अनुषंगाने तुम्ही जे ते पुढचं करू शकतात. कारण की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी दुसऱ्या राज्यातले सेंटर्स टाकलेले असल्यामुळं त्यांना तिथं जायला जो वेळ लागेल त्या अनुषंगानं एक्झाम सकाळच्या किंवा दुपारच्या शिफ्टमध्ये तर ती सकाळच्या शिफ्टमध्ये होऊ शकते. पण लगेच त्याची प्लॅनिंग करू नका. एकदा ग्रामीण बँकेची तुमची हॉल तिकीट रिलीज होऊ द्या. बघा पहिल्यांदा की एक्झाम तुमची 22ला आहे की 23ला आहे, त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. पण टेंटेटिव्हली एस बी आयची तुमची एक्झामची जर फर्स्ट शिफ्टमध्ये होण्याचे चान्सेस आहेत, त्याच्यानंतर तुम्ही जाण्याचं प्लॅनिंग जे ते एकदा ग्रामीण बँकेची हॉल तिकीट आहे त्यानंतर ठरवा. तर समराईज करत असताना 21 तारखेला तुमची टेंटेटिव्हली फर्स्ट शिफ्टमध्ये तुमची एस बी आय क्लरिकल, 22-23ला तुमची ग्रामीण बँकेची पी ओ प्री आणि 29ला आय बी पी एस क्लरिकल मेन्स अशा हिशोबानं एक्झाम होण्याची शक्यता आहे. सगळ्यांनी साधारणतः ह्या पद्धतीने प्लॅन करून आपल्या एक्झाम पुढे द्यायचे आहेत. धन्यवाद.